बाहुलीची टोपी बनवण्यासाठी मी इथं गुलाबी कलरची उलन आणि हे बदामी कलरची लोकर, बदामी गुलाबी ही बाहुली आणि 11 नंबरचे क्रोशे घेतले. चला आपण बनवायला सुरुवात करू. अशा प्रकारे आपल्याला एक नॉट लावून घ्यायचे आणि 7 चेन 1 2 3 4 5 6 7 आणि हे पहिल्या चेन मध्ये असं सिंगल नॉट लावून पहिल्या चेन मध्ये जोडून घ्यायचे. आता 3 चेन 1 2 3 आणि ह्या गोल सर्कल मध्ये एक एक डबल क्रोशा म्हणजे असा एक मोठा खांब घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 15 खांब घ्यायचे आपल्याला. 10 11 12 13 14 आणि हे 15 झालेत आपले. आता पहिल्या 3 चेन होत्या त्याच्यातल्या तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिचनं जोडून घेऊ. हे पहा अशा प्रकारे जोडून घ्यायचे. आता आपल्याला 3 चेन 1 2 3 आणि या पुढच्या चेन मध्ये 2 डबल क्रोशे घ्यायचे. 1 2 आणि ह्या पुढच्या चेन मध्ये एक मोठा खांब घ्यायचा आहे. पुन्हा पुढच्या ह्याच्यात 2 खांब 1 2 पुन्हा त्याच्या समोरच्या ह्याच्यात एक मोठा खांब 1 पुन्हा पुढच्या ह्याच्यात 2 असंच 1 2 1 2 करत आपल्याला हा पूर्ण राऊंड बनवून घ्यायचा आहे. हे पहा आपला पूर्ण राऊंड बनवून झालाय. आता हे इथं स्लिप इथं दोरा कट करून घेऊ आपण. आता आपल्याला हा दुसरा कलर जोडून घ्यायचा आहे. याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एक नॉट लावून घ्यायचे आणि हे पहा ह्याच्यातून आपल्याला हे नॉट बाहेर काढायचे. आता आपल्याला इथं 3 चेन घ्यायच्यात 1 2 3 आणि हा पाठीमागलचा हा दोरा आणि हा दोन्ही मिळून घ्यायचे असे आणि प्रत्येक चेनवर एक मोठा खांब असं करत पूर्ण राऊंड करायचा आपल्याला. आडा टाकून घ्यायचा असा मोठा खांब. प्रत्येक चेनवर एक डबल क्रोशे
प्रत्येकावर एक एक खांब घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण एक राऊंड पूर्ण करून घेते मी. हे पहा, हा आपला राऊंड पूर्ण झालाय. आता इथं 1 2 3 ह्या तिसऱ्या चेनमध्ये जोडून घेऊ. पहा, अशा प्रकारे झाले आपलं. आता 3 चेन 1 2 3 आणि पुढच्या ह्याच्यात 2 डबल क्रोशे, मोठा खांब 1 2 आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये 1 डबल क्रोशे, पुन्हा पुढच्या ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशे 1 2, पुन्हा पुढच्या चेनमध्ये त्याच्या 1, त्याच्या समोरच्या चेनमध्ये 2, असंच 1 2 1 2 करत पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. इथं जोडून घेऊ. पूर्ण झाला आपला राऊंड. तिसऱ्या चेनमध्ये अशा प्रकारे जोडून घ्यायचे. आता दोरा कट करून घेऊ आपण. आता आपल्याला ह्याची छान अशी बॉर्डर बनवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा गुलाबी कलर घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी सांगितले तसे आणखी एकदा अशी नॉट लावून घ्यायचे आणि इथं यामध्ये असे घालून घ्यायचे आणि ह्यातून काढायचे आणि हे दोन्ही दोरे जर पकडून 1 2 3 चेन आणि आता प्रत्येक ह्याच्यावर एक एक सिंगल क्रोशे करायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे हा पहा, अशा प्रकारे प्रत्येक ह्याच्यात एक एक सिंगल क्रोशे असं करायचे. हे का, हे पहा, असं सिंगल क्रोशे करत हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. खूप सोपी आहे बनवायला टोपी. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण ही टोपी बनवून घेऊ. मी हे पूर्ण बनवून घेते. ही पहा, आपली छान अशी टोपी तयार आहे. आपण घालून पाहू. हे पहा, किती छान दिसते आपल्या डॉलची टोपी. हे पहा, आपली अशी सुंदर अशी टोपी तयार झाली आहे.